नमस्कार मित्रांनो. तर आज 22 दिवस झाले आपल्या पक्षीली. बघा पक्षी कसे आहेत ती. तर कालच केलं ते वजन. काल सुपरवायझर आलते त्याच्यामुळे काल वजन केलेलं आहे. 980 ग्राम काल पक्षी झालता. तर बऱ्याच मित्राची कमेंट आली की बाबा शेड किती आहे, अगर किती पक्षीचं शेड आहे. तर आपलं मित्रांनो रुंदीला बघा, रुंदीला 30 फूट आहे. रुंदीला 30 फूट आहे आणि लांबीला असं लांबीला 200 फूट आहे. लांबीला 200 फूट आणि रुंदीला 30 फूट आहे. तर आपले 5000 पक्षीचं शेड आहे आणि ऑटोमायझेशन तर आहे सगळं. 5000 पक्षीचं शेड आहे. आपण विजय ॲग्रो कंपनी घेतलेली मित्रांनो. विजय ॲग्रो कंपनीला केलेली आपण कॉन्ट्रॅक्ट. आणि फील्ड लाईन, मुपल लाईन, हे सगळं साईडचे पडदे ही धुमाळ कंपनीचे घेतलेले होते आपण. त्यांचाच माणूस आला फिट करायला, सगळं ओके करून दिलं त्यानं. बघा पक्षी कसा आहे कसा नाही दावत तुम्हाला एक नाही. हे बघा पक्षी, हे फील्ड लाईन आहे मित्रांनो. फील्ड लाईन आता ह्याच्यातलं आता एका भांड्यातलं झालं कमी खाद्य, तुम्हाला सेन्सर दावतो त्याच्यामधलं मित्रांनो. त्या फील्ड लाईनमध्ये पण एक सेन्सर राहते. हो का, हे वायर तेच आहे सेन्सरचं. हे बघा मित्रांनो आतमध्ये सेन्सर आहे. ते हे लाल जी दिसतंय ती सेन्सर आहे. ती दबून राहिलं तरच खाद्य पुढं जातं मित्रांनो फील्ड लाईनचं. त्याच्यामुळं त्याची लेवल ठेवावीच लागते कंपल्सरी. आता काय झालं आहे, इकडल्या साईडला ऊन यायलं म्हणून पक्षी सगळे ह्याच लाईनमधलं खाल्लं आहे. त्याच्यामुळे हे संपलं आहे आणि ह्याच्यात आहे अजून भरपूर आहे. त्यामुळं ह्याच्यातलं कमी झालं आहे. हे बघा 5000 पक्षीचं शेड आहे आपलं. आज 22 दिवस झाले. पक्षी चांगला आहे एकदम ओके. बघा साखरेचं पाणी आठवड्यातून एक दोन वेळेस चालू द्यायला. सपोर्ट करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. लोकेशन आमचं मित्रांनो, लोकेशन म्हणलं तर आमचं सौंदनांबा गाव आहे, कळंब तालुका आणि जिल्हा धाराशिव आहे. कळंब तालुक्यात सौंदनांबा म्हणून गाव आहे. हे सौंदनांबा गावात आमचं आहे शेड. हे लोकेशन आहे आमचं. आता सपोर्ट करा चॅनलला. धन्यवाद.